हॅलो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. किती झाले जॉईन? लेक्चर चालू आहे पण काय? ओके, मी तुम्हाला ग्रुपवरती प्रॉब्लेम पाठवलेला आहे, तर आपण डिस्कस करूया आणि मग प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर हा जो आहे मनन पब्लिकेशनचा 11वा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. आता याच्यात काय म्हटलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर पहिलं तुम्हाला दिलं आहे सेमी ॲन्युअल कन्झम्पशन. आता सेमी ॲन्युअल कन्झम्पशनचा अर्थ काय? 6 महिने आपण किती क्वांटिटी आपण कन्झ्युम करतोय. तर 6 महिन्याची क्वांटिटी 6000 आहे आणि आपल्याला वर्षाची क्वांटिटी पाहिजे. तर इकडे आपल्याला काय करायचं आहे, 6000 × 2 12,000. 12,000 ही वर्षाची क्वांटिटी आहे. 6 महिन्याची क्वांटिटी 6000, पूर्ण वर्षाची क्वांटिटी 12,000. नंतर परचेस प्राईस ऑफ इनपुट, म्हणजे एक पर्टिक्युलर युनिट परचेस करायला आपल्याला 25 रुपये लागतात. नंतर ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर, एकदा ऑर्डर द्यायला आपल्याला 45 रुपये लागतात. आणि क्वार्टरली कॅरिंग कॉस्ट, क्वार्टरली कॅरिंग कॉस्ट म्हणजे स्टोरेज कॉस्ट 3% आहे. आता हे 3% कशावरती काढायचे? इनपुट प्राईजवरती. इनपुट प्राईस किती आहे? 25 आहे. 25चे 3% काढायचे. 25चे 3% काढायचे, पण ते क्वार्टरली मिळणार. आता एका वर्षभरामध्ये किती क्वार्टर असतात? 4 क्वार्टर. म्हणजे 25चे 3% काढायचे. 25चे काय करायचे? 3% काढायचे, म्हणजे ते एका क्वार्टरचे पैसे मिळतील आणि परत त्याला 4%नी मल्टिप्लाय करायचं. 25चे 3% काढायचे आणि त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं, कारण आपल्याला 4 क्वार्टरचे पाहिजेत. ओके, तर मी सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो, स्क्रीन शेअर करतो.
ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता हा जो आहे हा मनन पब्लिकेशनचा 11वा प्रॉब्लेम आहे. ओके, तर फॉर्म्युला आहे EOQ इक्वल टू √2AO/C. आता इकडे आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन माहिती आहे. तर पहिलं ए म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन. ॲन्युअल कन्झम्पशन बरोबर ॲन्युअल डिमांड. तर ॲन्युअल कन्झम्पशन जे आहे म्हणजे ॲन्युअल डिमांड एवढी आहे आणि तुम्हाला क्वेश्चनमध्ये सेमी ॲन्युअल कन्झम्पशन दिलं आहे. तर इकडे तुम्हाला त्याचं डबल घ्यावं लागेल. तर 6000 युनिट्स इंटू 2 टाइम्स म्हणजे हे 12,000 युनिट झाले. 6000 6 महिन्याचे म्हणजे पूर्ण वर्षभराचे 12,000 युनिट्स. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. तर ती क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलीच आहे. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर आहे 45. ही क्वेश्चनमध्ये दिलेलीच आहे 45. आणि सी म्हणजे कॅरिंग कॉस्ट पर आयटम पर ॲनम. आता हे कसं काढायचं? 25 रुपये आपली कॉस्ट दिली आहे त्यांनी. 25चे आपल्याला 3% आणि इंटू 4 क्वार्टर्स. तर 2500
तर 25 इंटू 3% इंटू 4 क्वार्टर्स, याचं उत्तर आपण काढूया. तर हे 3 आलं. ओके, तर इकडे ए ॲन्युअल कन्झम्पशन 12,000 आलं. ओ जो आहे ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 45, सी कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम हे 3 आलं. 12, 45 आणि 3 आलं. आता आपण काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. तर फॉर्म्युला आहे √2AO अपॉन सी. आता इथे ए ची व्हॅल्यू 12,000 आहे, नंतर ओ जो आहे 45 आहे आणि सी आहे 3. तर हे रूट ऑफ 3,60,000 आले. $3,60,000चं रूट आपल्याला काढायला लागेल. ते 600 आलं. तर इकडे काय केलं आपण, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 2 इंटू 12,000 इंटू 45 अपॉन 3 म्हणजे 3,60,000 आलं. तर त्याचा स्क्वेअर रूट काढला 600 युनिट्स. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना व्यवस्थित कळला का प्रॉब्लेम? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना व्यवस्थित कळला का? हॅलो, सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर लिहा. सांगतो. हे बघ, आता इकडे कसं आहे माहिती आहे का, फॉर्म्युला काय, √2AO अपॉन सी. √2AO अपॉन सी. तर एचं उत्तर किती आहे? 12,000 आहे. एचं उत्तर किती आहे? 12,000. त्याच्यानंतर ओ किती आहे? 45 आहे. ओ किती आहे? 45. आणि सी किती आहे? 3. तर या सगळ्या व्हॅल्यू आपण टाकल्या 2AO अपॉन सी की त्याचं उत्तर किती आलं? 3,60,000. आता याचं रूट काढायचं आहे. 3,60,000चं रूट किती आलं? 600. म्हणजे उत्तर किती आलं? 600 युनिट्स. सगळ्यांना कळलं का? हॅलो, ओके. आता पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवरती.
ओके, मी तुम्हाला पाठवला आहे प्रॉब्लेम, आता मी रीड करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे, फॉर डायरेक्ट मटेरियल XXX द फॉलोइंग डिटेल्स आर अवेलेबल. ॲव्हरेज इन्व्हेंटरी लेवल 200. तर आता 200 ही इन्व्हेंटरी लेवल दिली आहे. ऑर्डर्स पर इयर 40, म्हणजे वर्षभरात 40 ऑर्डर आपण देतो. ॲव्हरेज डेली डिमांड 48. आता दररोज जी डिमांड आहे ना ती 48 युनिट्सची आहे आपल्याकडे. तर 48 युनिट्सची दररोजची डिमांड आहे. वर्किंग डेज पर इयर 250. आता नीट लक्ष द्या, आपल्याकडे वर्षभरात दिवस आहेत 250, वर्षाचे दिवस 250 आणि दररोजची 48 युनिटची डिमांड आहे. तर 48 × 250 करायचे म्हणजे इयरली डिमांड मिळेल. त्याच्यानंतर ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट 4000. आता वर्षभराची ऑर्डरिंग कॉस्ट 4000 आहे आणि वर्षभरात 40 वेळा ऑर्डर देता. आता नीट लक्ष द्या, वर्षभराची ऑर्डरिंग कॉस्ट 4000 आहे आणि वर्षभरात 40 ऑर्डर देता, म्हणजे 4000ला जर 40नी भागलं तर 100 रुपये येईल. एका ऑर्डरला द्यायचे, एक ऑर्डर द्यायचे 100 रुपये. आणि कॅरिंग कॉस्ट दिलं आहे 6000. आता ॲव्हरेज इन्व्हेंटरी 200 आहे, तर कॅरिंग कॉस्ट कशी काढायची? 6000 ही टोटल वर्षाची आहे, तर आपल्याला एका वस्तूची कॅरिंग कॉस्ट काढायची, एका वस्तूची. तर एका वस्तूची कशी काढणार? ही जी ॲव्हरेज इन्व्हेंटरी लेवलला 6000ला 200नी भागायचं, 6000ला 200नी भागायचं म्हणजे 30 रुपीज कॅरिंग कॉस्ट येणार. तर मी तुम्हाला करून दाखवतो, स्क्रीन शेअर करतो. आता आपण स्टार्ट करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम. फॉर्म्युला आहे EOQ = 2AO/C. आता आपण डिफाईन करू काय काय व्हॅल्यू आहेत त्या. तर ए म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन, ॲन्युअल डिमांड. आता ही कशी काढायची? दररोजची 48 युनिट्सची डिमांड आहे आणि 250 दिवसासाठी. 48 युनिट्स इंटू 250 डेज. तर हे 12000 झाले. 48 युनिट्स 250 दिवसासाठी 12000. नंतर ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. ऑर्डरिंग कॉस्ट कशी काढायची? ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट डिवायडेड बाय ऑर्डर्स पर इयर. ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट डिवायडेड बाय ऑर्डर्स पर इयर. तर आपल्याला टोटल ऑर्डरिंग खर्च येतो 4000 रुपये आणि वर्षभरात 40 ऑर्डर देतो. टोटल ऑर्डरिंग कॉस्ट 4000 आणि वर्षभरात 40 ऑर्डर देतो म्हणजे हे 100 रुपये येणार. त्याच्यानंतर कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम = annual carrying cost divided by average inventory.
इक्वल टू 6000 डिवायडेड बाय 200 इक्वल टू ₹30. तर ए आला आपला 12,000, ओ आला 100 आणि कॅरिंग कॉस्ट आला 30. कॅरिंग कॉस्ट आली 30. 12,000, 100 आणि 30 या व्हॅल्यूज आल्या. आता आपण या व्हॅल्यू EOQच्या फॉर्म्युलामध्ये रिप्लेस करू. तर 2 × 12,000 × 100/30. $80,000. 80,000चं रूट काढायचं आहे. तर हे 282.84 आलं, म्हणजे 283. परत एकदा तुम्हाला समजावतो. या प्रॉब्लेममध्ये ॲन्युअल कन्झम्पशन कसं काढलं. दररोजच्या 48 युनिट्स आहेत आणि 250 दिवस आहेत. 48 युनिट्स 250 दिवस आपण वापरतो, म्हणजे आपल्याला 12,000 युनिट्सची रिक्वायरमेंट आहे. 12,000 युनिट्सची रिक्वायरमेंट आहे. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर, म्हणजे एकदा ऑर्डर द्यायला किती खर्च येतो. टोटल खर्च 4,000 आहे आणि वर्षातनं आपण 40 ऑर्डर देतो. तर 4,000ला 40ने भागलं म्हणजे 100 येतात. नंतर कॅरिंग कॉस्ट पर युनिट पर ॲनम इक्वल टू 6,000 रुपये टोटल खर्च आहे आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी 200. तर 6,000ला 200ने भागलं की 30 येतं. तर 12,000, 100 आणि 30 या 3 व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये टाकायच्या. तर EOQ इक्वल टू 2AO, म्हणजे 2 × 12,000 × 100/30. हे केलं की 80,000 येतं. तर 80,000चा रूट काढायचा. 80,000चा रूट 283 युनिट्स. हा प्रॉब्लेम झाला. आता मी पुढचा तुम्हाला स्क्रीनवर पाठवतो. सगळ्यांना हा प्रॉब्लेम कळला का? सगळ्यांना 12वा प्रॉब्लेम कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. तर पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवरती. काय म्हणते सर? ठीक. म्हणजे तुम्ही कसे आहात? म्हणजे काल संध्याकाळी आलात का? रात्री, आज सकाळी आलो. सकाळी 4:45. कसे म्हणजे काय म्हणते डॉक्टर? काय नाही, गोळ्या सुरू केल्या. घ्यायच्या महिन्यावर देऊन परत दाखवायचं. किती घेतले तरी पैसे? 500 रुपये. 500 रुपये घेतले. 260च्या गोळ्या. म्हणजे 1,000 रुपये खर्च करून झाला. काय 3-4 हजार खर्च झाला. 3-4 हजार. कपडे पण घेतले ना, शर्ट.
ओके, तर मी प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला आहे, आता आपण डिस्कस करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे, एक्स लिमिटेड प्रोड्यूस अ प्रॉडक्ट विच हॅज अ डिमांड ऑफ मंथली डिमांड ऑफ 4000 युनिट्स. तर अजून एक दोन प्रॉब्लेम आपण घेऊया. तर 4000 डिमांड आहे, महिन्याची 4000 डिमांड आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, एका महिन्याची 4000 इंटू 12 केले की 48,000 येतील. तर प्रॉडक्ट रिक्वायर्स अ कंपोनंट एक्स विच इज परचेस्ड ॲट ₹20. प्रॉडक्ट बनवायला आपल्याला एक्स हा कंपोनंट लागतो जो 20 रुपयाला विकत मिळतो. फॉर एव्हरी फिनिश प्रॉडक्ट 1 युनिट ऑफ कंपोनंट इज रिक्वायर्ड. म्हणजे एक वस्तू बनवायला एक कंपोनंट आपल्याला लागतो. ऑर्डरिंग कॉस्ट दिली आहे 120 पर ऑर्डर, म्हणजे 120 दिलेलीच आहे. आणि होल्डिंग कॉस्ट म्हणजे कॅरिंग कॉस्ट 10% दिलेली आहे. तर आपण यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर आपण स्टार्ट करूया. हा मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम आहे, मगाचचा 12वा होता. तर मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम आहे. आता इकडे ॲन्युअल कन्झम्पशन तुम्हाला दिलं आहे 4000 युनिट्स पर मंथ. तर इकडे काय करायला लागेल, 4000 युनिट्स 12 महिन्यासाठी. म्हणजे 48,000 आले. एका महिन्याला 4000, 12 महिन्याला 48,000.